जय श्रीराम. उद्या म्हणजेच 22 जानेवारी हा दिवस सगळ्या भक्तांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. उद्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळीकडे अतिशय मंगलमय वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पूर्ण देशामध्ये सगळ्यांना आमंत्रणरूपी अक्षदा पाठवण्यात आलेल्या आहेत. तुम्हा सगळ्यांना देखील या अक्षदा मिळाल्याच असतील. या अक्षदा देवघरात देवासमोर ठेवून त्यांची रोज पूजा करायची आहे आणि जेव्हा तुम्ही अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जाल तेव्हा त्या त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. अक्षदांसोबतच तुम्ही इथे पाहू शकता मंदिराचा एक फोटो देण्यात आलेला आहे. अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिराचे निर्माण केलेले आहे. याचबरोबर इथेही भक्तांसाठी निवेदन पत्रिका देण्यात आलेली आहे. या निवेदन पत्रिकेत असे निवेदन केलेले आहे की माता, भगिनी आणि बंधूंनो, येणाऱ्या 22 जानेवारी 2024 सोमवार पौष शुक्ल द्वादशी शके 1945 या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील, परिसरातील, कॉलनीतील मंदिरात शेजारच्या रामभक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा LED स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा. शंख वाजवावे, घंटा वाजवाव्यात, आरती करून प्रसाद वाटप करावा. कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे. आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन, आरती, पूजा इत्यादी करावे. त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील. संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल. प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक चॅनल्सद्वारे प्रसारित केला जाईल. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी. जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा होवो. आपणास विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामललांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी आपल्या सहकुटुंब क्षेत्र अयोध्येला यावे. या निवेदन पत्रिकेच्या मागच्या बाजूस श्रीराम जन्मभूमी मंदिराचे विवरण देण्यात आलेले आहे. इथे सांगण्यात आलेले आहे की मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधले आहे. मंदिराची लांबी पूर्व-पश्चिम 380 फूट, रुंदी 200 फूट आणि उंची 161 फूट आहे. 3 मजली मंदिर, प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट, एकूण 392 खांब व 44 दरवाजे. तळमजला गर्भगृह, भगवान श्रीरामाच्या बालस्वरूपातील मूर्ती. पहिल्या मजल्यावरील गर्भगृह, श्रीराम दरबार. एकूण 5 मंडप, नृत्य मंडप, रंगमंडप, गूढ मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप. खांब आणि भिंतीवर देवदेवता आणि नृत्यांगनांच्या मूर्ती. 32 पायऱ्या, उंची 16.5 फूट. चढून पूर्वेकडे सिंहद्वारामार्गे प्रवेश होईल. अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था. चौफेर आयताकार भिंत. भिंतीच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेकडील बाजूला अन्नपूर्णा मातेचे मंदिर. मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक सीताकूप. प्राकाराच्या बाहेर दक्षिणेकडे प्रस्तावित महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या. नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्त जटायू राजाच्या पुतळ्यांची स्थापना. अशा अतिशय सुंदर स्वरूपात सगळीकडे घरोघरी या निवेदन पत्रिका आणि आमंत्रणाच्या अक्षदा पोहोचत आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेवटी इतकेच म्हणेन, अवध में लौटे है श्री राम, मनाएंगे दिवाली उस शाम. जय श्री राम.